आत्ता रिसेंटली जसं ऑपरेशन सिंदूर झालं होतं, तर ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण जेवढ्या गोष्टी ऐकल्या की ते आपल्या एअरफोर्सनी आणि डिफेन्सनी आपण ते कसं अटॅक केले आणि काय केले, पण ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा सायबर अटॅक्ससुद्धा खूप होत होते त्या काळामध्ये आणि अजूनही तसे होत असतात. पण तो जो युद्धाचा टाईम असतो अशा वेळेला सर्वात जास्त होत असतात आणि तिथेसुद्धा आमचं बारकाईने लक्ष असतं आणि आम्ही त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सपोर्ट करू शकतो देशाला, तो आम्ही करायचा प्रयत्न करत असतो. वेळोवेळी राईट लोकांपर्यंत पोचून त्यांना आम्ही इन्फॉर्मेशन देत असतो की कुठे काय होतं आहे आणि काय करायला पाहिजे आणि कसं ते थांबवलं पाहिजे. 5 पॉडकास्टची सुरुवात मी तुम्हाला एक गोष्ट सांगून करणार आहे. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल अशी ही गोष्ट आहे. त्या तरुणाचा पहिला पगार होता ₹350 आणि काम होतं कॅल्क्युलेटर रिपेअरिंग करण्याचं. शिक्षण म्हणाल तर जेमतेम, पण आयुष्याच्या विद्यापीठात तो कायम अव्वलस्थानी होता. आर्थिक स्थिती, बँक बॅलन्स शून्य, व्यवसायाचं तसं काही नॉलेज नव्हतं. पण होतं काय, प्रचंड महत्त्वाकांक्षा होती. एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड काम करण्याची जिद्द होती, तयारी होती. आणि या सगळ्या धडपडीतून त्यांनी एक कंपनी तयार केली आणि आज त्या कंपनीचं मार्केट व्हॅल्यू आहे, भांडवल आहे 1674 कोटी. आणि या सगळ्या गोष्टीचा नायक आहेत, हिरो आहेत कैलास काटकर सर. आणि ती कंपनी आहे सगळ्यांना माहिती असलेली, प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी क्विकहिल. अँटीव्हायरस तयार करते ती कंपनी, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि आज उद्योजक कट्ट्यावर आहेत कैलास काटकर सर. सर, कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. 8 वर्षांपूर्वी नारायण मूर्तींनी आणि तुमचा एक संवाद आहे, त्यामध्ये नारायण मूर्ती असं म्हणाले होते की ज्यांना उद्योजक व्हायचं आहे, ज्यांना या बिझनेसमध्ये यायचं आहे, त्यांच्यासाठी कैलास काटकरांचा सगळा प्रवास हा एक रोल मॉडेल आहे. कैलास काटकर हे रोल मॉडेल आहेत. तर नारायण मूर्तींनी असं म्हणणं, ते तर सगळं आम्ही या पॉडकास्टमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी क्विकहिलचं आत्ताचं काय स्कोप आहे, किती मोठी कंपनी झाली आहे, त्याबद्दल सांगा. आणि क्विकहिल नेमकं करतं काय? क्विकहिल आज भारतातली सर्वात मोठी सायबर सिक्युरिटी कंपनी आहे आणि भारतातील पहिली सायबर सिक्युरिटी कंपनी जी स्टॉक एक्सचेंजवरती लिस्ट झालेली आहे. क्विकहिल ही सायबर सिक्युरिटीमध्ये पडली 93 साली. त्या काळामध्ये हार्डली महिन्याभरात 1 ते 2 व्हायरस यायचे आणि त्याच्यासाठी अँटीव्हायरस बनवायचा हा जो डोक्यात विचार आला आणि आम्ही ते करायला सुरुवात केली. ते प्रोडक्ट बनवलं जरी असतं तरी ते प्रोडक्ट विकणं इतकं सोपं नव्हतं, कारण त्या काळामध्ये लोक सॉफ्टवेअरला पैसे देत नव्हते, ते फक्त हार्डवेअरलाच पैसे द्यायचे आणि सॉफ्टवेअर हे कायम त्यांना फुकटच मिळत आलेलं होतं. मग भले ते मायक्रोसॉफ्ट ऑफिस असो किंवा ऑपरेटिंग सिस्टीम असो किंवा ॲडोबी असो किंवा कोरल असो, हे सगळे दुकानदार त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये ते द्यायचे. आणि अशा मेंटॅलिटीमध्ये आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करून ते सॉफ्टवेअर विकणं हे खूप चॅलेंजिंग होतं. आणि त्या ह्याच्यात मी ते बनवलं आणि ती विकायला सुरुवात केली. आज कंपनीकडे जवळजवळ 1001 एम्प्लॉईज आहेत आणि आम्ही आजच्या ह्या घडीला आम्ही फक्त अँटीव्हायरस नाही बनवत आहोत. आता आम्ही सायबर सिक्युरिटीमध्ये बऱ्याचशाच गोष्टी बनवत आहोत. अँटीव्हायरस हा आमचा हार्डली डेव्हलपमेंटचं तसं बघायला गेलं तर हार्डली तो 10% पार्ट आहे. बाकी ज्या आम्ही सायबर सिक्युरिटीमध्ये ज्या काही गोष्टी बनवतो, लाईक एंटरप्राइज मोबाईल मॅनेजमेंट, EMM ज्याला आम्ही म्हणतो, त्यानंतर डेटा प्रायव्हसी, त्यानंतर डेटा लीक प्रिव्हेन्शन DLP, त्यानंतर EPP, त्यानंतर झिरो ट्रस्ट, त्याच्यानंतर आम्ही ChatGPT सारखं आम्ही एक SIA पण काढलेला आहे, SIA, जे सेक्युराईट आमचा जो एक दुसरा ब्रँड आहे जो एंटरप्राईजसाठी आम्ही त्याला सेक्युराईट, सगळे एंटरप्राईजचे प्रोडक्ट्स अँड सोल्युशन्स सेक्युराईटच्या अंडर आहेत.
तो एंटरप्राइजमध्ये कसं होतं की सायबर सिक्युरिटीमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. फक्त डेस्कटॉप लेवलला अँटीव्हायरस म्हणजे ज्याला आपण EPP म्हणतो तेवढंच येत नाही. कारण त्याच्यामध्ये बरेचसंच मॅनेजमेंट येतं, कन्सर्न मॅनेजमेंट येतं, त्यानंतर ॲसेट मॅनेजमेंट येतं, बऱ्याचशाच गोष्टी येतात आणि त्या सगळ्या मॅनेज करण्यासाठी त्याला कन्सोल असतो मोठा आणि त्याला डॅशबोर्ड असतो आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला तिथं टेक्निकल माणूस लागतो. पण मग आता आम्ही जो सिया काढलेला आहे, सियामध्ये एक्झॅक्टली ChatGPT सारखं तुम्ही त्याच्यामध्ये प्रश्न टाकले की त्याच्यामध्ये तुम्हाला तो एक्झॅक्टली सांगतो की तुमच्या सिस्टीममध्ये आता कुठे काय प्रॉब्लेम आहे आणि तो कसा फिक्स केला पाहिजे. आणि तुम्ही जर का सियालाच सांगितलं की तो फिक्स कर, तर तो ऑटोमॅटिकली आतले सेटिंग्स हलवून तो तसे सेट करून टाकतो. म्हणजे त्या लेवलला ते गेलेले आहे. झिरो ट्रस्ट आम्ही बनवत आहोत, जो बऱ्यापैकी कॉन्सेप्ट हा खूप ॲडव्हान्स आहे आणि खूप मोठा आहे. आणि आमची एक्सपर्टीज आम्ही एवढ्या 30 वर्षामध्ये आम्ही जी काय बिल्ड केली, आता सायबर सिक्युरिटीमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी नाही बनवू शकत. ज्या काळी सुरू केलं होतं त्या काळात सायबर सिक्युरिटीमध्ये फक्त व्हायरस होते, पण आजच्या तारखेला सायबर सिक्युरिटी इतकं वास्ट आणि इतकं मोठं झालेलं आहे की त्याच्यामध्ये अगदी ॲक्सेस मॅनेजमेंटपासून ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बऱ्याचशाच आलेल्या आहेत. आमची जी स्ट्रेंथ आहे ती एंड पॉईंटची आहे आणि आमचा फोकस एंड पॉईंटवरती सर्वात जास्त असतो आणि आम्ही त्याला लागणाऱ्या बऱ्याचशा सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड गोष्टी त्या सगळ्या आमच्या इथे डेव्हलप होतात. सर किती देशांमध्ये तुम्ही काम करता? प्रोडक्ट डेव्हलपमेंटची सगळी कामं इंडियातच होतात आणि ती पुण्या आणि बँगलोरमध्येच जास्त करून होत आहेत. आहेत काही डेव्हलपर्स चेन्नई वगैरे अशा ठिकाणी सुद्धा, पण मेजॉरिटी पुणे आणि बँगलोरमध्ये आहेत. पण प्रोडक्ट सेल जो आहे तो जगभर आहे, तो सगळीकडे जातो. ते प्रोडक्ट सगळीकडे विकले जातात. पहिले युद्ध ही म्हणजे डायरेक्ट लढली जायची, क्षेपणास्त्र सोडायचे, काय ते रणगाडे असायचे, मग काय अनेक गोष्टी असायच्या. आता एक नवीन फील्ड म्हणजे हे तुमचं सायबर अटॅक करणं. तर म्हणजे आम्हाला माहिती आहे की सायबर थ्रेट, पण सर नेमकं आता तुम्हाला कुंडली माहिती आहे सगळी मागची, हे नेमकं थ्रेट्स असतात काय, कसे धोके असतात, म्हणजे काय तुम्हाला दिसतं पुढच्या काही वर्षांमध्ये, आणि क्विकहिल त्याच्यासाठी काय करते? सो कसं आहे की ज्यावेळेस आपण कन्झ्युमर जो होम युजर आहे त्याला जो व्हायरस अटॅक होत असतो त्यासाठी अँटीव्हायरस आहे, एंटरप्राईजसाठी बऱ्याचशाच गोष्टी आहेत, जे झिरो ट्रस्ट आहे, EPP आहे, EMM आहे, ह्या अशा सगळ्या सायबर सिक्युरिटीच्या गोष्टी आहेत आणि एंटरप्राईजवरती पण टार्गेटेड अटॅक होत असतात. पण आता आजच्या तारखेला आता देशावरती पण अटॅक व्हायला सुरुवात झाली आहे. हॉस्पिटल्स आहेत, हो, जसं आपण दिल्लीच्या हॉस्पिटलवरती 1-1.5 वर्षापूर्वी मोठा अटॅक झालेला होता, तशा टाईपच्या हे स्टेट अटॅक्स असतात. म्हणजे दुसऱ्या कंट्रीतनं कुणीतरी ते टार्गेट करून करत असतात की एखाद्या देशाची इकॉनॉमी कशी पाडायची, ढासळायची कशी, त्याच्या बेसवरती ते करत असतात. आणि आमचं त्या लेवलला पण काम चालू असतं. म्हणजे जिथे जिथे आमचे सोल्युशन्स लागलेले आहेत तिथे आमचं पूर्ण कंट्रोल असतो की अशा टाईपचे अटॅक्स त्यांच्यावरती होऊ नाहीत किंवा काही त्याच्याने प्रॉब्लेम येऊ नये. जसं आत्ता रिसेंटली जसं ऑपरेशन सिंदूर झालं होतं, तर ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण जेवढ्या गोष्टी ऐकल्या की ते आपल्या एअरफोर्सनी आणि डिफेन्सनी आपण ते कसं अटॅक केले आणि काय केले, पण ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा सायबर अटॅक्ससुद्धा खूप होत होते त्या काळामध्ये आणि अजूनही तसे होत असतात. पण तो जो युद्धाचा टाईम असतो अशा वेळेला सर्वात जास्त होत असतात आणि तिथेसुद्धा आमचं बारकाईने लक्ष असतं आणि आम्ही त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सपोर्ट करू शकतो देशाला, तो आम्ही करायचा प्रयत्न करत असतो. वेळोवेळी राईट लोकांपर्यंत पोचवून त्यांना आम्ही इन्फॉर्मेशन देत असतो की कुठे काय होतं आहे आणि काय करायला पाहिजे आणि कसं ते थांबवलं पाहिजे. सर आपण कुठे आहोत, म्हणजे आता जग आणि आपण असा जर विचार केला तर आपण किती सामर्थ्यवान आहोत या बाबतीत ॲज अ भारत म्हणून? सो कसं आहे ना की हा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा अटॅक करण्याचा, तो एक्झॅक्टली तुमच्या त्या डिफेन्स आणि एअरफोर्स सारखाच आहे. म्हणजे आपण जर का असं म्हटलं की आपल्याकडे फायटर प्लेन्स आहेत, पण ते आपल्याकडे कुठल्या काळाचे आहेत. मग जसा काळ पुढे सरकत जातो तसा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी
चे वेपन्स आपल्याकडे असणं आवश्यक असतं, कारण प्रत्येक देश तो तशा गोष्टी करत बरोबर. असतो. एक्झॅक्टली सायबर सिक्युरिटीमध्ये पण तसंच आहे, कारण तुमच्याकडे आजच्या तारखेला जे काय असेल ते भले ॲडव्हान्स असेल, पण ते जास्तीत जास्त 6 महिने, 6 महिन्यानंतर जग नवीन. अजून पुढे सरकलेलं असतं आणि तुम्हाला कायम तिथे रेसमध्ये पुढे राहावं लागतं. म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे डिफेन्सिव्ह सिस्टीम्स डेव्हलप करावेच लागतात. आणि आमच्या इथे म्हणजे लोक म्हणतात की मोस्ट ऑफ द बिझनेसेसमध्ये तुम्ही एकदा इनोव्हेट केलं, इनोव्हेशन झालं तुमचं, की मग ते तुमचं प्रोडक्शनमध्ये जातं. आमच्या इथे प्रत्येक मिनिट हा इनोव्हेशनचाच आहे, कारण प्रत्येक मिनिटाला एक नवीन अटॅक डिझाईन होत असतो जगाच्या कुठल्या ना कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये, आणि तो अटॅकला तयार असतो. आणि त्याच्यासाठी आम्हाला परत डिफेन्सिव्ह सिस्टीम डेव्हलप करावं लागतं. म्हणजे नुसती डिफेन्सिव्ह सिस्टीम डेव्हलप करण्यामध्ये एक्सपर्ट राहून चालत नाही, तर आम्हाला ॲज अ हंटर पण राहावं लागतं, की कुठे काय होतं आहे, काय नाही होतं आहे, हे सुद्धा रडार लावून असं कंटिन्युअसली चेक ठेवावा लागतो. आणि आमचे ते रडार अगदी 24/7 कंटिन्युअसली चालूच असतात, की कुठे काय नवीन आलं आहे आणि कशा टाईपचा अटॅक होतो आहे. भले तो आपल्या देशावर होत नसेल, कुठल्या तरी दुसऱ्या देशावर होत असेल सायबर अटॅकचा, पण तरीसुद्धा आम्हाला त्याच्यातून लर्न करावं लागतं, की जर का त्या देशावरती असा काय अटॅक झाला आहे, तर तो तसा अटॅक आज नाही तर उद्या आपल्या देशावरती पण होऊ शकतो. आणि म्हणून आम्हाला त्याच्यासाठी सतत इनोव्हेटिव्ह कंटिन्युअस इनोव्हेशन चालू ठेवावंच लागतं आणि ते करतच राहावं लागतं. आपण आता नॉन स्टॉप आहे ॲक्च्युली. आणि आपण सक्षम आहोत ना आता, म्हणजे असे हो, हो. अटॅक्स. आपल्या कंपनीचे सगळे प्रोडक्ट्स आणि सोल्युशन्स इंटरनॅशनली टेस्ट होतात आणि आपण आत्तापर्यंत मागच्या कित्येक वर्षापासून टॉप परफॉर्मरमध्ये मोडले जातो. म्हणजे जगामध्ये अशा भरपूर कंपन्या असेल, म्हणजे खूप कंपन्या नाहीत जगामध्ये, लिमिटेड आहेत, पण त्यालासुद्धा आम्ही जे म्हणतो आमच्या इंडस्ट्रीमध्ये की जेवढ्या काय खूप कंपन्या आहेत, त्याच्यातले फक्त 10% किंवा 60%च कंपन्या टॉप परफॉर्मन्समध्ये कन्सिडर होतात. आणि त्याच्यामध्ये क्विकिलचं नाव मागच्या 4-5 वर्षापासून कंटिन्युअसली टॉप परफॉर्मन्समध्ये मोडलं जातं. आणि हे असंच पुढेही आता राहणार आहे. हो, ते ठेवावं. कसं आहे की तुम्ही एकदा त्या शिखरावरती पोहोचला ना, की पहिली गोष्ट पोहोचणंच खूप चॅलेंजिंग असतं आणि त्याच्यानंतर आपलं अस्तित्व तिथे ठीक टिकवून ठेवणं ठेवणं. ते सर्वात जास्त चॅलेंजिंग असतं. कारण तुमचं एक बेंचमार्क बनतो, एक तुमच्याबद्दलचं परसेप्शन बिल्ड होतं आणि मग ते मेंटेन करण्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त कष्ट करावे लागतात. सर, तुम्ही जसं म्हणालात ना, एका शिखरावर पोहोचल्यानंतर टिकवणं खूप आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं, हो. त्याच्यासाठी हे करणं. पण 30 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही या बाबतीत कोणालाच माहिती नव्हतं, म्हणजे अशा आउट ऑफ बॉक्स विचार करणं आयडियाच्या बाबतीत, कारण ना खूप मुलं ही तरुण हे पॉडकास्ट बघतात आणि त्यातनं त्यांना काहीतरी लर्निंग मिळावं हा आमचा उद्देश असतो. जेव्हा एखाद्या बिझनेसची आयडिया तुम्हाला निवडायची असते, तुमचा अनुभव काय आहे? तुम्ही ते कसं केलं आणि मुलांनी काय केलं पाहिजे? कसं आहे ना, 30 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी जे काही करत होतो, कॉम्प्युटर रिपेअरिंग करत होतो आणि ते माझं छोटंसं वर्कशॉप होतं. मी असा काही खूप मोठा बिझनेस करणार आहे असे काय माझ्या डोक्यात प्लॅन नव्हते, कारण असे काय माझ्याकडे फंड पण नव्हते आणि काय नव्हते. मला फक्त एवढं माहिती होतं की माझ्या वर्कशॉपमधून मी जे काय माझ्या कस्टमरला सेवा द्यायचो, ती बेस्ट क्लासमध्ये सेवा मिळायला पाहिजे, एवढंच माझा कायम फोकस असायचा. आणि मला त्याच्यामध्ये आहे ना, की मी जे काही कामं करत होतो, की ती ठराविक वर्षानंतर ते कमोडिटी बनत जात होते आणि म्हणून मला कायम त्याच्यात नवीन 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 करण्याची खूप इच्छा होती. मग ज्यावेळेस मी कॉम्प्युटर रिपेअर करत होतो, मी ज्यावेळेस सुरुवात केली होती कॉम्प्युटर रिपेअरिंगला पुण्यामध्ये, त्या काळामध्ये पुण्यामध्ये मोजून 25 एक अशा छोट्या मोठ्या कंपन्या असतील जे कॉम्प्युटर रिपेअर करायच्या. आणि त्याच्यानंतर ते 2-3 वर्षामध्ये ते अशा 500 मध्ये झाल्या. आणि माझं कसं आहे की मी काय ते 500 होईपर्यंत वाट बघत बसलो नव्हतो. मला माहिती होतं की हे पुढे मागे असं होत जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याला नवीन काहीतरी शोधण्याची गरज आहे. आणि मग मी ते रिपेअरिंग करत असताना मी जो एक चॅलेंज पाहिला, जो व्हायरसचा चॅलेंज होता, त्या काळामध्ये अँटीव्हायरस अवेलेबल होते मार्केटमध्ये, बरेचसेच होते, म्हणजे इंटरनॅशनल प्रोडक्ट्स होते. आणि सगळे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर व्हायरस दाखवायचे आणि त्याला क्वारंटाईन करायचे आणि त्यांना डिलीट करायला सांगायचे. आणि मी असं बघायचो की माझे जेवढे कस्टमर होते, ज्या कस्टमरला मी
रिपेअरिंगची सर्व्हिस द्यायचो. कुणाकडंही बॅकअप घेण्याची सवय नव्हती, म्हणजे ते डिसिप्लिन नव्हतंच कुणाकडे. आणि मग अशा वेळेला ती फाईल डिलीट करणं म्हणजे त्यांच्यासाठी तो पेनफुल होता. म्हणून ती लोकं अँटीव्हायरस वापरत नव्हते. आणि मग त्यावेळेस मला असं वाटलं की आपण असं काहीतरी बनवलं पाहिजे की ते फाईलला डिलीट करण्याची वेळ नको यायला, आपण ती रिकवर करून देता आली पाहिजे. सो आम्ही ती केली. आम्ही पहिले होतो जगामध्ये की व्हायरसपासून फाईल रिकवर करून युजरला परत ती फाईल आणून देणे माघारी. सो आम्ही ती सुरुवात केली आणि तशाने ती सुरुवात झाली. मुलांनी काय करायला पाहिजे जेव्हा अशा बिझनेस आयडियाज ज्यांना काहीतरी करायचं असते, कुठल्या पद्धतीने विचार करायला पाहिजे त्यांनी, जेव्हा त्यांना बिझनेस आयडिया निवडून सुरू करायचं आहे? कसं आहे ना की आता जगामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. लोकांकडे आहेत चॅलेंजेस, बिझनेसेसमध्ये आहेत, घरामध्ये आहेत. तुम्हाला बिझनेस कुठे करायचा आहे तिथून सुरुवात आहे. म्हणजे तुम्हाला कन्झ्युमर मार्केटमध्ये बिझनेस करायचे का एंटरप्राइज मार्केटमध्ये बिझनेस करायचे का गव्हर्नमेंटमध्ये करायचे, तुम्ही कुठेही जा, सगळीकडे काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालू असतातच. ते प्रॉब्लेम तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे. म्हणजे तुम्हाला ते जे म्हणतो ना आपण बिटवीन दी लाईन वाचता आलं पाहिजे, ते समजता आलं पाहिजे. जर का ते तुम्हाला समजायला सुरुवात झाली तर मग आयडियाज आपोआप येतील आणि मग त्याच्या बेसवरती तुम्ही तुमचा बिझनेस चालू करू शकता. आणि जे काही तुम्ही बिझनेस करणार ते बिझनेस करत असताना जे काही सोल्युशन डेव्हलप करणार असाल किंवा जे काही करणार असाल त्याला कॉस्ट किती येणार आहे आणि तो जो तुमचा आयडल कस्टमर ज्याला तुम्ही विचारात आणलं की तो माझा प्रोडक्ट बाय करेल, तो खरंच बाय करण्याच्या स्थितीमध्ये आहे का, तो तेवढे पैसे खर्च करण्याच्या स्थितीमध्ये आहे का, हे पण चेक करणं गरजेचं आहे बिफोर यू जम्प इन टू दॅट आयडिया. म्हणजे मी माझ्या एक्झाम्पलवरनं सांगायचं झालं तर मी अँटीव्हायरस बनवायला सुरुवात पण झाली. नंतर माझ्या असं लक्षात आलं की जगभर सगळ्या अँटीव्हायरस कंपन्या जेवढ्या आहेत त्यांनी त्यांचं अँटीव्हायरस ग्लोबली सक्सेसफुल होण्यासाठी त्यांनी त्यांचे सगळे प्लॅटफॉर्म कवर केलेले आहेत. लाईक लायनक्स, ॲपलचं लॅपटॉप वगैरे वगैरे सगळं. मी नव्हतं केलं. मी हा विचार केला की चलो मी ॲपलसाठी जरी केलं तर इंडियामध्ये ॲपल युजर किती आहेत, लायनक्स युजर किती आहेत आणि त्याच्यावरती खर्च किती करायचा आणि लोक खरंच बाय करतील का. कारण माझा जास्त करून कन्झ्युमर बिझनेस होता, त्यामुळे मी त्याच्यात लक्ष नाही घातलं. मोबाईल आले होते त्यावेळेस, नोकियाचे मोबाईल होते, ब्लॅकबेरी होते आणि प्रत्येक मोबाईलला वेगवेगळे अँटीव्हायरस बनवत होते. आणि ह्या बऱ्याच अँटीव्हायरस जगातले जेवढे आहेत त्यांनी सगळ्यांनी ते बनवले होते. म्हणजे ब्लॅकबेरीचं अँटीव्हायरस वेगळं, नोकियाचं अँटीव्हायरस वेगळं, सगळ्याचे बनवले होते. आम्ही नव्हतं बनवलं कारण त्याला खर्च भयानक येणार होता आणि मला असं वाटलं की तो वेस्ट ऑफ मनी होईल. पण नंतर काही जग बदलत गेलं. नंतर मग स्मार्टफोन आले, मग गुगलने अँड्रॉइड काढलं आणि अँड्रॉइड हे अशी गोष्ट झाली की ती सगळ्या मोबाईलवरती फिट व्हायला लागली. मग आमच्या लक्षात आलं की आता अँटीव्हायरस बनवण्याची गरज आहे. मग आम्ही त्यावेळेस बनवायला सुरुवात केली. ज्यावेळेस आम्ही एंटरप्राइजमध्ये गेलो त्यावेळेस आम्ही ॲपलसाठी अँटीव्हायरस बनवलं, त्यावेळेस आम्ही लायनक्ससाठी बनवलं, त्यावेळेस आम्ही युनिक्ससाठी बनवलं. पण तोपर्यंत नव्हतं बनवलं. म्हणजे आपण आपल्या खिशाची कॅपॅसिटी किती आहे आणि त्याच्या बेसवरती किती पाय पसरायचे नाही पसरायचे हे आपलं आपण जाणलं पाहिजे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये मी जाणून बुजून तुम्हाला मॅनेजमेंट वर्ड वापरत नाही आहे, स्ट्रॅटेजी वगैरे हे सगळं, कारण मला खरंच त्या काळात कळतच नव्हतं. मला जे सुचत होतं की आपण हे खर्च करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. आता तुम्ही ह्याला स्ट्रॅटेजी म्हणा किंवा प्लॅनिंग म्हणा किंवा काही म्हणा, त्या काळात मला ह्या शब्दांचे अर्थसुद्धा माहीत नव्हते. पण मला जे जे राईट वाटत होतं ते मी करत गेलो. सर, हे धाडस कुठून आलं? म्हणजे सगळी प्रतिकूल परिस्थिती, तुम्ही जे क्षेत्र निवडलं ते खूपच वेगळं, हो. टेक्नॉलॉजी आणि या क्षेत्रातलं. तर हे जे धाडस आहे, हे करेज हे आलं कुठून तुमच्यामध्ये? काय ना की मला सतत काही ना काहीतरी करायला आवडत राहतं. माझ्या फॅमिलीमध्ये बिझनेस बॅकग्राऊंड कुणाचंच नाही आहे. सो युजली लोक बिझनेस कशाला म्हणतात माहिती आहे का, की जास्त करून ते जे ट्रेडिंग असतं
त्याच्यामध्ये छोटंसं मार्जिन असतं आणि मग त्याला ते करतात. आणि माझं असं होतं की माझ्या हातात कला आहे. मी ट्रेडिंग तर करणार नाही की बाबा मी इकडून वस्तू विकत घे आणि तिकडे विक आणि मग त्याच्यातले छोट्या मार्जिनवरती हे कर आणि मग त्या छोट्याशा मार्जिनमध्ये तुम्हाला सगळंच बॅलन्स करायचं आहे, तुमचे खर्च बिर्च सगळं. एवढं स्किल तर माझ्याकडे नव्हतं. त्यामुळे मी मी कायम असा विचार करायचो मी तेच करेल ज्याच्यामध्ये मला मार्जिन सर्वात जास्त मिळेल. म्हणजे कमीत कमी 30-40% मार्जिन असं पाहिजे. तरच मग मला माझ्या एम्प्लॉईजला त्यांना सॅटिस्फाय करता येईल, त्यांना लाखो रुपये असे पगार देता येतील. किंवा कसं आहे ना की ते हॅपी असणं गरजेचं आहे. बिझनेस म्हणजे असं नाही आहे की आपण सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्रीच्या 10 वाजेपर्यंत काम करत राहिलं पाहिजे. ऑफकोर्स बिझनेस म्हटल्यानंतर ते काम आहेच, पण मला असं वाटतं की आपण जेवढे एफर्ट त्याच्यामध्ये टाकतो वगैरे सगळं करतो ना, त्याच्यातून जे काय आपल्याला मिळणार आहे ना, त्याला चांगली व्हॅल्यू मिळायला पाहिजे आणि त्याच्यातनं हॅपीनेस मिळायला पाहिजे. त्याच्यातच खरी मजा आहे. मग तुम्हाला व्हॅल्यू आणि हॅपीनेस कधी मिळेल? जर का तुमच्या आयडियाज युनिक असतील तर. त्या जर का कॉपीएबल असतील, म्हणजे तुम्ही आज काहीतरी आज बनवलं आणि ते इझिली कॉपी होणार असेल उद्या, तर तुमचा आजचा नवीन बिझनेस स्टार्ट तर होईल, पण 2-3 वर्षामध्ये तसाच सेम बिझनेस दुसरा कोणी ना कोणीतरी कॉपी करणार. असं आहे. त्यामुळे ते युनिकच हो, म्हणजे असायला. ती स्ट्रेंथ आहे आपली. म्हणजे मी असं नाही म्हणणार की प्रत्येकाला ते जमेल. ती गॉड गिफ्ट असते. काही लोकांना असे गॉड गिफ्ट मिळालेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की त्या लोकांनी अशा गोष्टीवरती सर्वात जास्त फोकस करायला पाहिजे. अगदीच. आपली स्ट्रेंथ ओळखून त्यावर फोकस करणं. आपली स्ट्रेंथ ओळखून त्याच्यावरती फोकस करून तुम्ही बिझनेस करू शकता. ही स्ट्रेंथ तुम्हाला केव्हा लक्षात आली? म्हणजे आपण एक कंपनी करावी. म्हणजे तुम्ही आधी एक एक ठिकाणी जॉब करत होतात आणि तो जॉब सोडून नोकरी करावी, हा टर्निंग पॉईंट आला ना, तो टर्निंग पॉईंट नेमका होता काय? कसं आहे की मला नोकरी मिळणार नाही हे मला आधीपासून माहिती होतं, कारण मी शाळा शिकलोच नाही. मी शाळाच कंप्लीट केली नाही. म्हणून मी घरीच सगळ्या काही गोष्टी करायचो. मी रेडिओ रिपेअर करायचो, टी व्ही रिपेअर करायचो. पण एक नोकरीची ऑपॉर्च्युनिटी दिसली म्हणून मी गेलो, तिकडे सिलेक्ट झालो. कारण मला तिथे वेगळं शिकायला मिळणार होतं, जे डिजिटल टेक्नॉलॉजी शिकायला मिळणार होती. म्हणून मी तिथे गेलो आणि ती नोकरी करत असताना मी तिथे खूप एन्जॉय केलं. कारण ती अशी छोटंसं वर्कशॉप होतं, टीम छोटी होती, मालक आमचा मुंबईला असायचा आणि तो खूप अंडरस्टँडिंग, खूप सपोर्टिंग आणि खूप क्रिएटिव्ह होता. आणि त्याचा पण फोकस कायम असंच असायचं, आपण तेच काम करायचं जे युनिक आहे. आणि त्याच्याकडूनच बहुधा मी ह्या सगळ्या गोष्टी शिकलोय की त्याच ह्याच्यामध्ये हात घालायचा जिथे आपल्याला सर्वात जास्त मार्जिन मिळेल. सो त्याने पण तिथेच फोकस केला आणि त्याच्यामुळे मी बऱ्याचशाच गोष्टी शिकत गेलो. आणि शिकल्यानंतर सिन्स माझ्याकडे शिक्षण नसल्यामुळे ना, तो मालक मला खूप कमी पगार द्यायचा. बाकी सगळ्यांना खूप चांगला पगार देत होता आणि त्याला असं वाटलं की हा जाऊन कुठं जाणार, कुठंच जाऊ शकत नाही, कारण याकडे काही शिक्षण नाही. म्हणून मी असं ठरवलं की जॉब सोडायचा. पण बरंचसंच वर्कशॉप त्यांचं पुणा सेंटरचं जे वर्कशॉप आहे ना, ते माझ्यामुळे चालत होतं. आणि मी ज्यावेळेस जॉब सोडायचा ठरवला त्यावेळेस मग त्यांनी पुणे सेंटर बंद करायचं ठरवलं. आणि म्हणून मी त्यांनाच जाऊन अप्रोच केला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही ते बंद करण्यापेक्षा तुम्ही ते मला देऊन टाका. आणि असं करून मी ते म्हणजे बाय तुमच्या केलं. खिशात कुठलेही पैसे नाहीत, नाही. टीम नाही, नाही. असं हे एवढं असताना तुम्ही जाऊन ती दुकानच मला द्या, ते ब्रँच मला द्या चालवायला, असं तुम्ही हो. धाडस केलं. येस. ते मी गेलो मुंबईला, त्यांना भेटलो. त्यांना ज्यावेळेस मी सांगितलं की ते तर मला म्हटले तू तर जॉब सोडलाय. म्हटलं हां, मी जॉब सोडलाय, पण मी एका वेगळ्या कामासाठी आलो. आणि मग त्यांनी विचारलं काय, तर मी म्हटलं तुम्ही ते बंदच करणार असेल तर ते मला द्या चालवायला, मी चालवतो, माझ्या नावाने करून द्या. सो थोड्या वेळासाठी माझा मालक शॉक झाला होता, असा एकदम उठून उभा राहिला होता तो. आणि पण त्याला आवडलं माझं करेज, धाडस. आणि तो मला लंचला घेऊन गेला आणि म्हटलं की आपण 8 दिवसांनी भेटू. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण प्रिपरेशन करून आणलं होतं आणि मग त्यांनी मला पूर्ण हँडओव्हर करून दिलं. सर, हे जेव्हा तुम्ही घरी सांगितलं, आईची प्रतिक्रिया काय होती? म्हणजे तुमच्यावर आईचा प्रभाव खूप आहे. हे जे करेज आलं, मला वाटतं ते आईकडनंही. आईकडूनच सर्वात जास्त मला करेज आलेलं आहे. म्हणजे वडिलांकडून मला खूप स्किल आलेले आहेत. वडील टेक्निकली खूप हुशार होते. ते जिथे कुठे जॉब करत होते तिथे पण ते वन ऑफ दी टॉप
परफॉर्मर्स म्हणून कन्सिडर केले जायचे टेक्निकलीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि माझ्याकडे जे धाडस होतं, असं नाही की माझी आई खूप भांडखोर होती किंवा काही होती. माझी आई व्हॅल्यूजला घेऊन खूप स्ट्रिक्ट होती. इतकी स्ट्रिक्ट की आम्ही त्यासाठी खूप मार खाल्ला आहे, म्हणजे खूप मार खाल्ला आहे, रोज मार खायचो. पण मग त्या रोजच्या मारातनं रोज एक नवीन लेसन शिकायचं की आज मी मार कशासाठी खाल्ला, तर ह्या गोष्टीसाठी खाल्ला, ह्या गोष्टीसाठी खाल्ला, ह्या गोष्टीसाठी. आणि ते खूप शिकायला मिळालं आईकडून. आणि इतकं शिकल्यानंतर आहे ना, तो कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक येतो की आपल्याला माहिती असतं की मी हे परफेक्ट करू शकतो, मला हे येतं करायला. मग येत असेल तर मग का नाही बोलायचं. म्हणजे मी शाळेत पण भांडायचो बऱ्याच वेळेला वगैरे, आणि त्यासाठी माझी आई शाळेत यायची आणि मग प्रिन्सिपलची माफी मागायची की माझ्या पोराला माफ करा वगैरे म्हणून. सो मी असा थोडासा भांडखोर होतो, पण मी बऱ्याचशाच गोष्टी करायचो आणि मला असं ते डेअरिंग यायचं आणि मी बिनधास्त बोलायचो. म्हणजे मी छोटे किस्से सांगायचं झालं तर माझी आई कधीतरी आजारी पडली की आम्हाला माहिती असायचं, अरे आता आई आजारी पडल्यानंतर तर मग सगळंच ठप्प होणार, म्हणजे स्वयंपाक कसा करणार, आणि मग ते सगळंच अडकून पडायचं ना. ऑफकोर्स मी हेल्प करायचो, भाऊ पण हेल्प करायचो, सगळे आम्ही घरातली सगळी कामं करायचो. पण आई म्हणजे कसं आहे ना, आमचं एक असं पॉवर हाऊस आहे ते घरातलं. आणि पॉवर हाऊस असं आजारी पडलं की असं खूप त्रास व्हायचा. आणि आईला मी ज्यावेळेस डॉक्टरकडे घेऊन जायचो तर डॉक्टरांचं ते त्या काळातलं रेग्युलर सगळं चेकअप वगैरे झाल्यानंतर असं ड्रॉवर उघडायचा, मग 4 गोळ्या काढायच्या, अशा लाईनीने ठेवायच्या वगैरे. आणि मग मी डॉक्टरांनी सांगायचं, डॉक्टर हे गोळ्या परत ड्रॉवरमध्ये ठेवा, तुम्ही चांगली औषधं लिहून द्या, इंजेक्शन द्या, माझी आई लगेच बरी व्हायला पाहिजे, मी 8 दिवस वाट बघू शकत नाही. सो डॉक्टर मला असं बाहेर बसवायचं, ह्या मुलाला बाहेर बसवा. म्हणजे त्या काळामध्ये 70च्या काळामध्ये लोकांमध्ये डॉक्टरांशी बोलण्याची पण खूप एक भीती असायची. डॉक्टर म्हणजे एक टॉप लेवलचा व्यक्ती कन्सिडर व्हायचा. लोक डॉक्टरांशी बोलताना सुद्धा जपून बोलायचे, भीत बोलायचे, बऱ्याचशाच गोष्टी अशा एक मोठा रिस्पेक्ट असायचा. पण माझा फोकस हा कायम ऑब्जेक्टिव्ह बेस असायचा. म्हणजे मी त्यावेळेस विचारच नाही करायचो की अरे हे डॉक्टर आहेत किंवा हे आहेत, असं मी बिंदास बोलायचो. आईने जे व्हॅल्यूज दिल्यात त्या व्हॅल्यूज पूर्ण तुमच्या कंपनीमध्ये दिसून येतात, तुमच्या सगळ्या ॲटिट्यूडमध्ये दिसून येतात. असं व्हॅल्यूज घेऊन उत्तम पद्धतीने बिझनेस करता येतो का? म्हणजे व्हॅल्यूज आणि बिझनेस याच्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट असतो या तुम्ही उत्तम पद्धतीने करू शकता? कारण हा कॉन्फ्लिक्ट नवीन असू मुलांमध्ये हा शकतो. खूप हे आहे हां, की कॉन्फ्लिक्ट असू शकतो. कधी कधी काय होतं की कधी कधी कस्टमर आपल्याला राईडवरती घेऊन जातो की मला हे पण पाहिजे, मला हे पण पाहिजे, मला हे पण पाहिजे, पण मी एवढेच पैसे खर्च करू शकतो. आणि त्यावेळेस तुम्ही जे काय करणार आहात त्याच्यावरून तुम्हाला जज करता आलं पाहिजे की आपण कुठे चाललो आहोत, आपण वाहत चाललो आहोत का. कारण आपण बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की कस्टमर हा गॉड आहे. हो, ऑफकोर्स गॉड आहे, कस्टमर गॉडच आहे, कारण कस्टमर आहे म्हणूनच आपण आहोत. पण आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक लाईन ड्रॉ करता आली पाहिजे. प्रत्येक काम करताना, प्रत्येक सर्व्हिस देताना, प्रत्येक सोल्युशन डेव्हलप करताना इथिक्स पण पाळले पाहिजे. म्हणजे जसं आता ही सायबर सिक्युरिटीची जी इंडस्ट्री आहे ती त्यांचे इथिक्स इतके स्ट्रॉंग आहेत, ग्लोबली एकमेकांना ते कनेक्टेड आहेत. आणि त्याची एक असोसिएशन आहे. ह्याच्यामध्ये एका जरी कंपनीने अशी कुठंही गद्दारी केली किंवा असं काही केलं तर ती असोसिएशनमधनं बाहेर होईल, ती बदनाम होईल, पूर्ण बदनाम होईल. जसं आत्ता आपण मध्ये रशियाच्या एका कंपनीबद्दल ऐकलं की त्या कंपनीला बॅन आणले जगभर. बॅन आणण्यामागचं रिझन काय, कारण काय, कुठंतरी तो डेटा लीक झाला, दिलाय, आणि तो लीक नाही झालेला, तो स्वतःहून काढून दिलाय असं म्हणण्यात येतं. पण मग ते कितपत खरं आहे खोटं आहे माहीत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीची खूप काळजी घ्यावी लागते. आणि इथे व्हॅल्यूज कामाला येतात. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण बिझनेस करत असताना की आपल्याला कळतच नाही की आपण जे करतोय ते राईट करतोय का रॉंग करतोय. म्हणजे हे समजत नाही की राईट आहे का रॉंग आहे, राईट आहे का रॉंग आहे, आणि त्या कन्फ्युजनमध्ये आपण अडकून जातो. त्यामुळे हे व्हॅल्यूज जे आपल्याला आपल्या आईवडिलांनी दिलेले आहेत त्या कामी येतात अशा वेळेला. आणि अशा व्हॅल्यूज जपतही तुम्ही उत्तम पद्धतीने बिझनेस करू शकता. हो.
हे तुम्ही त्याच्यात सिद्ध करून दाखवा. सर, तुम्ही सुरुवातीला म्हणालात की आज 1000ची टीम आहे तुमची, 1000 लोकांची टीम आहे. तर हे टीम बिल्डिंग करणं व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. तर उत्तम पद्धतीने टीम बिल्ड कशी करायची? काही त्याचे फॉर्म्युले आहेत का? काही त्याच्या टिप्स तुम्ही काय द्याल? नाही हो, तुम्हाला मी काय सांगू, उत्तम टीम कशी बिल्ड करायची ह्याच्यावरती तुम्ही आता यूट्यूबवरती जरी शोधलं किंवा ह्याच्यावरती जरी शोधलं तर तुम्हाला ठिकाणी असे खूप व्हिडिओ सापडतील, बरेचसेच हे सापडतील. आणि मी जेव्हा चालू केलं होतं त्या काळात तर यूट्यूब नव्हतं, इंटरनेटच नव्हतं म्हणजे त्या काळामध्ये. पण मला कायम एक गोष्ट कळायची की आपण जे काही करतो ना आणि आपल्याबरोबर जी काही लोक असतील ना, त्यांच्याबरोबर आपण जो काही संवाद करतो त्याच्यामध्ये क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. जर का ती क्लॅरिटी नसेल ना, की जोपर्यंत समोरचा व्यक्ती आपल्यासारखा विचार करत नाही तोपर्यंत त्याच्याबरोबर कम्युनिकेट करत राहणं ही खूप महत्त्वाची गरज आहे. आपण जर का असा विचार केला की चलो आपण एखादा इंजिनियर आणला आहे, त्याचं हे काम आहे, त्याला काम सांगितलं आता तो त्याचं करेल, सो डेफिनेटली तो करेल, त्याला येतं म्हणल्यानंतर तो करेलच. पण त्याला हे माहीत नाही आहे की ह्या कामातून नेमकं तुम्हाला काय हवं आहे. जोपर्यंत तुम्ही त्याची क्लॅरिटी नीटशी देत नाही कुठल्याही एम्प्लॉईला, तोपर्यंत तो मनापासून काम करू शकणार नाही. तो फक्त मग तो त्याच्या रोलप्रमाणे तो त्याचं काम करत राहील. सो त्यांनी जर का ही कंपनी आपली कंपनी समजून काम करायचं असेल तर तुम्ही तेवढी क्लॅरिटी दिली पाहिजे. आणि माझ्या कंपनीमध्ये तर मला सगळं आठवतं की सगळीच्या सगळी एंटायर टीम ही कंपनी आपली कंपनी समजून काम करत होती. आणि म्हणूनच तर आज MNC कंपन्या ज्या आमच्या इंडस्ट्रीमधल्या आहेत त्यांच्याकडे ज्यावेळेस शेकड्यांनी आणि हजारोंमध्ये लोक बसून ते प्रोडक्ट बनवत होते, आमच्याकडे हार्डली 100-1 लोकांनी बसून सेम टू सेम म्हणजे त्या कम्पेअर लेवलला आम्ही ते प्रोडक्ट बनवू शकतो. कारण ही सगळी मंडळी ही कंपनी आपली कंपनी समजून काम करायची. हे पेरणं खूप महत्त्वाचं आहे. हे जे बीज आहे ना, आपली कंपनी म्हणून हे करणं. सर, आत्ता विखील एका मोठ्या टप्प्यावर आहे. पण हे एवढं सोपं नसेल. खूप त्याच्यामागे तुमचे कठीण परिश्रम आणि हे आहेत. तर अशा कुठले प्रसंग आहेत की जेव्हा कधीतरी लो वाटतं, कधी-कधी डाऊन असतो, कधी-कधी अपयश येतं, कुठल्या गोष्टी होत नाही. याच्यामध्ये टिकून कसं राहायचं आणि त्यातनं वर कसं यायचं? खूप छान प्रश्न आहे हा. कसं आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट जी करता त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळेलच ह्याची गॅरंटी नसते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, मी बऱ्याचशाच गोष्टीचा ट्रायल केला. जसं आम्ही नेटवर्क सिक्युरिटीवरती ट्राय केला. आम्ही जवळजवळ 4-1 वर्ष त्याच्यावरती खर्च केला आणि नंतर आमच्या लक्षात आलं की आमची ती एक्सपर्टीज नाही आहे. नाही आम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळत. मग आम्ही स्टॉप केलं, ते बंद केलं. पण हा कॉल तुम्ही लवकर नाही घेतला तरीसुद्धा मला असं वाटतं की मी जरा उशिराच घेतला कॉल. तो मला 3-1 वर्षातच लक्षात यायला पाहिलं होतं. ऑफकोर्स माझा धाकटा भाऊ जो माझा पार्टनर आहे तो आधीच हे थोडंसं जज करत होता की बहुधा आपल्याला हे तितकं सक्सेसफुल बनवता येणार नाही जेवढं आपण एंड पॉईंट लेवलला बनवतो. तशा लेवलला तेवढी एक्सपर्टीज आपल्याला मार्केटमध्ये पण अवेलेबल नाही आहे आणि अशी लोकं मिळणं पण अवघड आहे आणि आपण ह्याच्यात नाही पडायला पाहिजे. पण आम्ही पडलो होतो कारण आम्हाला असं वाटलं की ऑलराऊंड आपण सगळे प्रोडक्ट बनवावेत वगैरे हे करावेत. सो अशा बऱ्याचशाच गोष्टी आहे. म्हणजे आम्ही काही कॉल तर खूप आधीच घेतले होते, म्हणजे त्याच्यात पडायचंच नाही. लाईक मोबाईल अँटीव्हायरस आम्ही त्या 90sच्या काळात किंवा 2000च्या काळात नाही पडलो आम्ही त्याच्यामध्ये. ज्यावेळेस ते स्मार्टफोन यायला सुरुवात झाली 2006च्या नंतर वगैरे आम्ही तुमच्या लॅपटॉपच्या किंवा कॉम्प्युटरच्या अँटीव्हायरसमधून मोबाईल कसा क्लीन करायचा हा मी एकदम वेगळी टेक्नॉलॉजी शोधून काढली होती जी जगात कुणीच काढलेली नव्हती. ज्याला आम्ही PC2 मोबाईल म्हणत होतो. पेटेंटेड पण आहे आमच्याकडे ते. आणि त्याच्याने आम्ही सगळ्या टाईपचे मोबाईल क्लीन करत होतो. नंतर स्मार्टफोन आले त्याच्यानंतर मग आम्ही बनवलं ते. म्हणजे आमचे बरेचसेच प्रयोग सक्सेसफुल झालेले आहेत. एखाद 2 प्रयोग असे फेल गेलेत. म्हणजे मोबाईल सिक्युरिटी बरोबर आम्ही असा विचार केला की ते जास्तीत जास्त जावं म्हणून आम्ही इन्शुरन्स पण द्यायचा प्लॅन केला डिव्हाइसचा. त्यासाठी आम्ही न्यू इंडिया इन्शुरन्स बरोबर टायअप पण केलं. पण नंतर लक्षात आलं की नाही, कस्टमर ते
मोबाईल तुटला तरी त्यांनी न्यू इंडिया इन्शुरन्सकडे रिच आउट व्हायला पाहिजे, ज्याची आम्ही पूर्ण सोय बरोबर. करून ठेवली होती, कॉल सेंटर्स वगैरे. पण ते तिकडे रिच आउटच होत नव्हते, ते आमच्याकडेच रिच आउट व्हायचे. ते म्हणायचे नाही आम्ही पैसे तुम्हाला दिले आणि आम्हाला सारखं सांगावं लागायचं की आम्ही इन्शुरन्स कंपनी नाही होत, आम्ही ते फक्त बंडल करून तुम्हाला दिलेले. पण मग ते असं जाणवलं की नाही त्याचा हेडेक जास्त वाढायला लागला, मग आम्ही ते बंद केलं. सो असं होतं ते, अशा गोष्टी होतात. म्हणजे अपयश येणं हे काही वाईट नाही आहे. नाही. त्यातनं शिकून तुम्ही पुढे जाणं हे हो, खूप हो. महत्त्वाचं आहे. आपल्या इकडे एक असतं ना, की एखाद्या कुठे फेल्युअर आला, की एक शिक्का मारला जातो, की नाही बाबा हा मुलांना विशेषतः नाही, नाही हा फेल झाला आहे. पण असं काही नसतं. त्यातनं तुम्ही प्रत्येक व्यक्ती युनिक आहे आणि त्याच्याकडे खूप पोटेन्शियल आहे. फक्त त्या व्यक्तीला स्वतःला ओळखता आलं पाहिजे. त्याला नाही ओळखता आलं तर ॲटलिस्ट त्याच्या सराउंडिंगमध्ये जे त्याचे हितचिंतक आहेत, त्यांनी ते ओळखलं पाहिजे आणि त्याला तसं गाईड केलं पाहिजे. आणि ज्याला स्वतःवरती थोडासा कॉन्फिडन्स कमी असतो ना, त्यांनी त्याच्या लाईफमध्ये चांगले मेंटर्स गोळा केले पाहिजेत. आणि आहेत दुनियामध्ये आणि असतात, आपल्या आजूबाजूलाच असतात. ते आपण आयडेंटिफाय केले पाहिजे, त्यांना आपलं क्रिटिक्स बनवलं पाहिजे, ते आपल्याला गाईड करत राहतील आणि हे सक्सेस त्याच्यामध्ये आहे. आता मी तुम्हाला सांगू का, मी तर जन्मल्यापासूनच मला माझ्या आईने ज्या काही गोष्टी शिकवल्यात आणि वडिलांकडून जे काही मिळाले टेक्निकली, मी तर तसाही खूप आधीपासूनच फास्ट लर्नर होतो आणि मी पटपट ग्रॅब पण करायचो. माझे वीक पॉईंट पण होते, ते माझे मलाच माहिती होते आणि त्याच्यावरती मला कोणी असं सराउंडिंगला काही दिसत नव्हतं. पण माझं ज्यावेळेस लग्न झालं, माझं लव्ह मॅरेज झालं, माझी वाईफ ती कम्युनिकेशनमध्ये खूप एक्सपर्ट होती. म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे मी इंग्लिशवालं कम्युनिकेशन नाही म्हणत, इंग्लिश तर कम्युनिकेशन तर तिचं होतंच, पण कन्व्हिन्सिंगची जी कॉन्सेप्ट होती ना, ती तिची खूप स्ट्रॉंग होती. आणि मग मी ते ठरवलं की हे मला आता हिच्याकडून शिकायचं आहे आणि मग मी ते तसं शिकत गेलो, शिकत गेलो, शिकत गेलो. आता आज माझी मुलगी माझ्या कंपनीत काम करते आहे, तिला आता ऑलमोस्ट 9-10 वर्ष व्हायला आले, ती काम करते वगैरे. आणि तिने सुरुवात प्रॉडक्ट मॅनेजमेंटपासून केली, आता स्ट्रॅटेजीमध्ये आली. तिच्या स्ट्रॅटेजीज आणि तिचे थॉट प्रोसेस मी ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस मला असं फील होतं की अरे असा विचार मी कधी केलाच नव्हता आणि तो एक वेगळा नवीन थॉटनी येतं आणि समथिंग डिफरंट आहे. आणि मग तो कॉन्फिडन्स येतो की अशी लोक जर का कंपनीला लाभत गेली तर कंपनीचं फ्युचर कधी पण चांगलंच आहे. सर, हे जे सततनं नवीन शिकणं आहे, अपडेट होणं आहे, हे तुम्ही त्यावेळेस 30 वर्षापासून सतत करत आलात. हे नवीन पिढीत पण खूप गरजेचं आहे असं सगळं म्हणतात, की सतत तुम्ही नवीन आता अपडेट झालं पाहिजे. त्यामुळं अनेकांची दमछाक होते. किती शिकायचं, कसं शिकायचं आहे? तर याचं काय म्हणजे काय सूत्र माहिती काय? आहे का की आत्ताचं वर्ल्डच खूप वेगळं आहे. आत्ताचं वर्ल्ड ह्या डिव्हायसेसमुळे इतकं हे झालं आहे ना की लोकांचा टाईम खाता येत आहे. मोबाईल म्हणा, हे म्हणा. आणि त्याच्यामुळे काय होतं ना की ते नवीन लर्निंग होत नाही आहे. आता आपण नवीन लर्निंग म्हणायचं म्हटलं तर ते डिव्हाइस समोर घेणार आणि मग आपण यूट्यूबवरती जाणार, हे जाणार. पण मग ते आपण रँडमली काही बघत असतो, म्हणजे फोकस करून काहीतरी ठरवून नाही करत. माझ्या काळामध्ये कसं झालेलं माहिती आहे का, माझ्या काळामध्ये असं त्या काळात असं टी व्हीमध्ये पण फक्त दूरदर्शनच होतं. म्हणजे चॉईसेस कमी. शनिवार रविवारच पिक्चर बघायला मिळायचा, तो पण एकच पिक्चर असा. आणि गुरुवारचं छायागीत असायचं, म्हणजे तो होतं. मग तुमच्याकडे टाईमच टाईम आहे तुम्हाला बऱ्याचशाच गोष्टी शिकण्याचा. आणि शिकायच्या कुठून, तर तुम्ही पुस्तकं आणा, तुम्ही वाचा, त्याच्यातून तुम्ही शिका, तुम्ही लोकांना भेटा, लोक काय करतायत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी तर अगदी अमृतुल्यमध्ये पण जाऊन बसलो ना, तर मी त्या चहा बनवणाऱ्याकडे बघत बसायचो. आपल्या घरी असा चहा का नाही बनत, हा कसा काय एवढा टेस्टी चहा बनवतो. म्हणजे इतकं माझं बारकाईने लक्ष असायचं की हा नक्की करतो काय. आपण पण घरी आलं टाकतो, आपण पण हे करतो, पण तरीसुद्धा तो चहा तेवढा टेस्टी बनत नाही जेवढा ह्याच्याकडचा चहा प्यायला खूप मजा येते. म्हणजे इतकं माझं बारकाईने ऑब्झर्वेशन असं. मी सायकल चालवायचो, सायकल पंक्चर काढायला गेलो की तो पंक्चर काढतो कसा, तो चिटकवतो कसा, तो हे करतो कसा, या सगळ्या गोष्टीकडे खूप बारकाईने माझं लक्ष असायचं. प्रश्न विचारायचो, क्युरियोसिटी असायची माझी आणि ती सतत होती माझ्यामध्ये आणि मी त्या सगळ्या गोष्टी करत राहायचो. म्हणजे मी ज्यावेळेस स्क्रीन पेंटिंग करत होतो घरी बसून, स्क्रीन पेंटिंग असं कुठून शिकलो नाही. मी असंच पेंट आणायला गेलो, तिथं
त्याला 4 प्रश्न विचार, त्याला जेवढं माहिती आहे मग दुसऱ्या पेंटच्या दुकानात जा, तिसऱ्या पेंटच्या दुकानात जा. ह्याच्याकडून असं करत करत बऱ्याचशाच गोष्टी शिकलो मी. सो आणि कसं आहे की खूप आपण फोकस धरून नॉलेज ग्रॅब केलं ना, तर मग आपण तिथेच फोकस करतो. आता असं नाही आहे की माझ्या लहानपणी मॅनेजमेंटची पुस्तकं असतील, पण मला ते काही कळतच नव्हते. म्हणजे मी जरी घेतली आणि जरी वाचली तरी ती सगळी डोक्यावर नाही जायची. त्यामुळे मग कशाला त्याच्यात डोकं घालायचं, नाही घालायचं. जे आपल्याला फटकेने कळतं ना ते शिकायचं. म्हणजे मी तुम्हाला खूप चांगली गोष्ट सांगू का, म्हणजे खूप सिम्पल आणि बेस्ट गोष्ट सांगू का. लोक काय करतात माहिती आहे का, लोक स्वतःचं सॉट ॲनालिसिस करतात की माझी स्ट्रेंथ काय आहे, माझी विकनेस काय, आणि मग विकनेसकडे फोकस करतात. मी म्हणेल उलटं करा. तुमची जी स्ट्रेंथ आहे ना त्याच्यावरतीच अजून जास्त फोकस करा आणि ती स्ट्रेंथला इतकी पॉवरफुल स्ट्रेंथ बनवा, इतकी पॉवरफुल स्ट्रेंथ बनवा की त्याला तोडच नसली पाहिजे, कुणी कॉम्पिटिशनच नसली पाहिजे. म्हणजे तुमचं ॲक्सेलन्स लेवल इतक्या हाय लेवलला जायला पाहिजे ना की तुम्हाला कुणी कॉम्पिटिशनमध्ये राहणार नाही. आणि मग तुम्ही त्याच्यावरतीच फोकस करा, त्याच बेसिसवरती बिझनेस करा. जे येत नाही त्याच्या मागे कशाला धावायचं, नाही धावायचं, ते म्हणतात गरज ना नाही. की खुद खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. हां. सर हे सगळं करताना आता सायबर सिक्युरिटी एआयमुळं खूपच नवीन चॅलेंजेस आणि हे सगळं होतं आहे. पुढे भविष्यात तुम्ही कसा स्कोप बघताय, ज्या मुलांना याच्यात काम करायचं आहे, काय त्यांना तुम्ही सल्ला द्याल? AI हे टूल आहे. भले ते जेन AI असो किंवा नॉर्मल ते AI असो, हे टूल्स आहेत आणि हे सगळेच वापरणार आहेत. ही चांगली लोकं पण आपलं काम कसं ऑप्टिमाइज करता येईल ह्या हेतूने ते वापरणार आहेत. आणि वाईट लोकं पण वापरणार आहेत की एखादा अटॅकर असेल किंवा अतिरेक असेल, हे लोकं पण AI वापरणार आहेत आणि त्याचा वापर करून ते कसा जास्त हार्मफुल राहील. त्यामुळे आमच्यासारख्या लोकांना तर आमचं काम खूप वाढलं. म्हणजे मी तर म्हणेल की असे टॅलेंटेड लोकं कमी आहेत मार्केटमध्ये. कारण फ्युचरमध्ये AIमुळे जे सायबर अटॅक्स वाढणार आहेत, ज्या वाढणार आहे. पद्धतीने हे चॅलेंजेस येणार आहेत मार्केटमध्ये, त्याला सामोरे जायला असे एक्सपर्ट्स आजच्या तारखेला कमी आहेत. भारतात तर ह्याची नीड खूप आहे. म्हणजे मी असं म्हणेल की प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये आज जसं आपण हे बघतो की फ्रॉड प्रत्येक आधी कंपन्यांबरोबर व्हायचा, आता इंडिव्हिज्युअल बरोबर इंडिव्हिज्युअल. पण होतोय. तो भले 50 रुपयापासून ते लाखो रुपयापर्यंत होतोय. कधी इन्शुरन्स कंपन्यांचे फोन येतात, कधी क्रेडिट कार्डवाल्यांचे फोन येतात, कधी बँकेच्या नावाखाली असे फोन येतात आणि हे फ्रॉड फोन असतात आणि लोकांना लुटतात. म्हणजे तुम्ही हा विचार करा की काम किती वाढत चाललंय. म्हणजे अगदी घरातल्या कर्त्या माणसाला पण ह्याच्या सर्व्हिसची गरज आहे. कर्त्या माणसाला काय, शाळेतल्या मुलाला पण ह्या सोल्युशनची आणि ह्या सिक्युरिटीची खूप गरज आहे. सो काम प्रचंड आहे. लोकांनी तो इंटरेस्ट दाखवला पाहिजे, त्याच्यामध्ये आपली एक्सपर्टीज बिल्ड केली पाहिजे, स्ट्रेंथ वाढवली पाहिजे आणि त्याच्यामध्ये उडी मारली पाहिजे. भरपूर काम आहे मार्केटमध्ये सर भरपूर काम आहे आणि खूप स्कोप आहे. आणि खूप या स्कोप आहे. तुमच्या सगळ्या अनुभवावरून ज्या मुलांना आता नवीन बिझनेसेसमध्ये येतात, 3 गोल्डन टिप्स अशा तुम्ही काय द्याल? कुठल्याही क्षेत्रात त्यांनी काम करू. पहिली गोष्ट तर मी तुम्हाला एक सांगेल की माय कंपनी तो बूटस्ट्रॅप आहे. मी कुठलाही फंड घेऊन कंपनी चालू नाही केलेली. मी रिपेअरिंग चालू केलं, रिपेअरिंगमधून जो काही पैसा आला तो मी सॉफ्टवेअरमध्ये टाकला, सॉफ्टवेअर बनवलं. सो मी असं म्हणेल की जी लोकं बूटस्ट्रॅप करून जे बिझनेसेस चालू करतायत ना, त्यांना पैशाची व्हॅल्यू सर्वात जास्त आहे. त्यांना कळती ती पैशाची व्हॅल्यू. आणि ज्याला पैशाची व्हॅल्यू कळती ना, त्याला त्याच्या कंपनीचा स्टेक पण कळतो. कारण तुम्ही जर का लोकांचे फंड घेऊन कंपनी चालू करणार असाल ना, तर तुमची कंपनी उभं राहण्याच्या आधीच तुम्ही तुमच्या कंपनीचा काहीसा पार्ट जो स्टेक आहे, तुम्ही तो डायल्यूट करून त्या फंडवाल्या कंपनीला दिलेला आहे. ज्यांनी फक्त पैसा टाकला आहे तुमच्या कंपनीमध्ये, तो स्वतः येऊन कधी काही काम करत नाही. पण मग तुम्ही जे काय काम कराल त्याच्यातला वाटा तुम्हाला त्याला द्यावा लागणार आहे. आणि मग काय होतं की परत पैसे कमी पडले की मग परत फंड रेज करता, मग परत तुम्ही तुमचा वाटा अजून हे करता. आणि ज्यावेळेस तुमची कंपनी सक्सेस लेवलला जाते
त्यावेळेस तुमच्या कंपनीचा तुमच्याकडे असलेला वाटा तो खूप कमी असतो. कधी-कधी तो 30% असतो किंवा कधी-कधी त्याच्यापेक्षाही कमी ह्याच्यावरती असतो. मग तुम्ही चांगल्या केलेल्या कामाचं फळ तुम्हाला कसं मिळणार? हे लोकं घेऊन जातात. सो पहिली गोष्ट तर मी असं म्हणेल, की तुम्ही 2-3 करोडचा रेव्हेन्यू जनरेट करेपर्यंत तुम्ही खरंच कुणाकडून पैसे घेऊ नका आणि स्वतःच्या मेहनतीवरती करा. पुढे जा आणि ज्यावेळेस तुम्ही तेवढे 2-3 करोडचा ज्यावेळेस टर्नओव्हर करता ना, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पैशाची व्हॅल्यू पण लक्षात येईल आणि ज्याला कुणाला तुम्हाला स्टेक द्यायचं आहे, तिथे त्याच्याबरोबर कसं निगोशिएट करायचं, कसं हे करायचं, तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक येईल. कारण तुम्ही तेवढं जनरेट केलेलं आहे. 3-4 करोडपर्यंत रेव्हेन्यू तुमचा तुम्ही स्वतःहून जनरेट केलेला असेल, तर तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक येईल. तुम्हाला ह्याला त्याला विचारण्याची काही गरज नाही, की बाबा निगोशिएट कसं करायचं, ह्यांच्याशी डील कसं करायचं, ह्यांना आपल्या पेजवरती कसं आणायचं, हा विचार करायची गरज पडणार नाही. पण तुम्ही डे वनपासूनच तसं करणार असाल, तर मग तुम्हाला तुमच्या कंपनीचं पूर्ण इक्विटी अजून नीटशी माहीत नाही आहे आणि तुमच्या डोक्यात आयडिया तर आहे, ती आयडिया विकल्या जाईल की नाही विकल्या जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही. मग अशा वेळेला तुम्ही त्याच्यात न पडलेलं बरं. तुमच्याकडे स्किल आहे, सगळं आहे, मग तुम्ही चांगल्या कंपन्यांसाठी कामं करा. अशी कितीतरी स्टार्टअप कंपनीज आहेत, भारतीय कंपनी आहेत, त्यांच्याकडे जा, त्यांच्यासाठी काम करा आणि तुमचं स्किल आपल्याच देशाच्या कामी येईल ह्याची काळजी घ्या. सर, तुमच्या या सगळ्या ज्या चर्चेमधनं आपल्या खूप साऱ्या टिप्स आणि खूप सारे लेसन्स आम्हाला मिळाले, सगळ्यांना मिळालेत. अशाच लेसनसाठी, अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी तुम्ही यशस्वी उद्योजकचा हा पॉडकास्ट बघत राहा. पुन्हा भेटू आपण नव्या गेस्टसह, नव्या पाहुण्यांसह, एका नवीन विषयासह. तोपर्यंत बदलत राहा, पाहत राहा, शिकत राहा. आणि या पॉडकास्टमधनं तुम्हाला काय आवडल्या, कुठल्या 3 टिप्स आवडल्या त्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही सगळे नक्की त्याची दखल घेऊ. आणि हा पॉडकास्ट आहे, हा तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. थँक्यू.